फक्त 850 रुपये. होलसेल मध्ये तर त्याहूनही कमी असेल. दादा आपल्याकडे जे आता ऑर्डर येतात ते कुठून कुठून येतात? फ्लोरल डिझाईन आहे, पेंटिंग विथ वर्क आहे. साडी फुलली तर साडी तुम्हालाच ठेवायची आणि पैसे परत घेऊन जायचे. दिस इज प्युअर कॉटन बाय टसर. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची पेंटिंग आहे. सगळं टोटली हँडवर्क आहे. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये या साड्या आहेत. पार्टी वेअर साड्या आहेत. हँडलूम साडी आहे. मोती वर्क आहे, कडदाणा वर्क आहे. बाळाचं नामकरण विधी असतो त्यावेळेस ट्विनिंग करायचं असतं सगळ्यांना. काम बघशील तू किती बारीक आहे. एकदा यूज करून नंतर तुम्ही घरामध्ये फ्रेम करू. पण सगळ्यात जास्त डिमांड याची आहे. इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल ब्रोच इथे सगळं हँडवर्क आहे. आणि हा सगळा लंबाणी वर्कचा ब्लाऊज. सगळं हत्ती मोराचं डिझाईन आहे खणाचं. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय पुण्याला पोटनीस परिसर. आज आपण व्हिजिट करणार आहोत रंगचार्य स्टुडिओला. किरण दादांचं स्टुडिओ आहे. जसं की सर्वांना माहिती आहे की जे आपल्याला मार्केटमध्ये हँड पेंटेडच्या साड्या पाहायला मिळतात ते इथूनच जातात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्ह हँड पेंटेड साड्या पाहायला मिळणार आहे. आणि ते सुद्धा फक्त 850 रुपयापासून स्टार्ट होतात. जर तुम्हाला युनिक आणि हटके साड्या नेसायला जर आवडत असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. त्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशली हँडक्राफ्टेड साड्यांचं सुद्धा कलेक्शन पाहायला मिळणार, जे तुम्हाला कुठेच आजपर्यंत पाहायला मिळालं नसणार. कारण या साड्या सगळ्या एक्सक्लुझिव्ह आहे. दादांना जे ते फक्त आपल्या भारतातून महाराष्ट्रातून ऑर्डर तर येतातच आहे, इवन इंटरनॅशनल बाहेरून सुद्धा ऑर्डर येतात. कारण रिजनेबल प्राईस आहे, कारण स्वतःच हे इन हाऊस प्रोडक्शन आहे. दादा कस्टमाइजसुद्धा करून देतात किंवा होलसेल जर कुणाला रिसेलसाठी हव्या असतील तर त्यासुद्धा मिळतील. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा. इकडे येण्यासाठी आहे ना, पोटनीस परिसरमध्ये यायचं आहे. गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4च्या ऑपोजिटलाच दादांचं स्टुडिओ आहे रंगचार्य. नमस्कार, माझं नाव किरण हेंद्रे आणि ब्रँडचं नाव आहे रंगचर्या स्टुडिओ. आम्ही वेगवेगळ्या हँड पेंटेड साड्यांमध्ये डील करतो. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्यामुळे माझ्याकडे होलसेलिंग आणि रिटेलिंग हे दोन्ही होतं. आपण कस्टमाइज करून देतो प्रत्येक प्रकारामध्ये. हँड पेंटिंग माझ्याकडे प्रत्येक प्रकारच्या फॅब्रिकमध्ये होतं, म्हणजे प्युअर सिल्कमध्ये, प्युअर कॉटनमध्ये, सिंथॅटिकमध्ये, ऑर्गेन्झामध्ये, अशा बऱ्याचशा व्हरायटी आहेत ज्याच्यावर आपण हँड पेंटिंग करतो. आणि यावेळेस आम्ही नवीन आणले आहेत कॉम्बोज, म्हणजे साडी विथ ब्लाउजेस आणि काही एक्सक्लुझिव्ह अशा हँडक्राफ्टेड साड्या ज्या विदाऊट पेंटिंग असतील अशाही साड्या आपण इंट्रोड्यूस करत आहोत. तर माझा ॲड्रेस जो आहे तो आहे कर्वेनगरला, रंगचर्या स्टुडिओ, पोतनीस परिसर, शॉप नंबर 7, गिरिजाशंकर विहार गेट नंबर 4 समोर. दादा, यावेळेस धमाका करतोय आपण. ही ऑर्गेन्झाची साडी आहे जी हँड पेंटेड आहे आणि याची रिटेल जी व्हॅल्यू आहे ती ऐकून शॉक होशील. ही फक्त आहे 850 रुपयाला. काय म्हणतो, फक्त 850? फक्त 850 रुपयाला. आणि होलसेलमध्ये तर त्याहूनही कमी असेल. अरे वा, एकदम लाईट वेट आहे ना? हां, एकदम लाईट वेट आहे. आणि सगळ्यांना प्रश्न असतो की ऑर्गेन्झा फुलेल, पण ही 850 रुपयाची साडीही फुलणार नाही. ही व्यवस्थित ड्रेप होते, बिलकुल याच्या प्लीट्स फुलणार नाही आहेत. संपूर्ण अशी साडी असेल. याच्यामध्ये 1-2 डिझाईन्स मिळतील तुम्हाला आणि कलर ऑप्शन्स मिळतील. तर मी अजून एक डिझाईन दाखवतो. ही एक दुसरी डिझाईन आहे. हे बघा, छान, फक्त 850 रुपयाला. सुंदर. जी होलसेलिंगला देतो, फक्त आमचा एक क्रायटेरिया आहे की तुम्ही एकूण सगळ्या मिळून 10 साड्या घेऊ शकता. अच्छा. हां, तर मिनिमम 10 साडीजवरतीच आम्ही होलसेलिंग करतो. हे आपल्या स्वतःच्या डिझाईन्स आहेत, त्याच्यामुळे या तुला मार्केटला मिळणार नाहीत. म्हणजे येस, म्हणजे जे माझ्याकडनं घेतील त्यांच्यासाठी काही कस्टमाइजही करायचं असेल तरी आपण त्या कस्टमाइज करून देऊ शकतो. ही टिश्यूवरती आहे. रोज अशी साडी, रोजचं डिझाईन याच्यावरती केलेलं आहे. याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर रंग आहेत. आणि आता सध्या कसं आहे, लग्नाचा सीझन आहे, त्याच्यामुळे मग हे रिसेप्शनला वगैरे, छोट्या फंक्शनला किंवा मेहंदीला हे वेअर करू शकतात. याच्यामध्येही खूप छान छान रंग आणि फॅब्रिकचे प्रकार येतील. थोडासा फॅन्सी लुक आहे. हां, एकदम फॅन्सी लुक आहे. विथ ब्लाऊज पीस असणार आहेत. म्हणजे 850 वाली जी साडी आहे ती पण विथ ब्लाऊज पीस असणार आहे आणि या तर विथ ब्लाऊज पीस असणारच आहेत. ही बघ, पेंटिंग विथ वर्क आहे. अच्छा, फ्लोरल डिझाईन आहे. फ्लोरल डिझाईन आहे, पेंटिंग विथ वर्क आहे. याच्यामध्ये बेस कलर आहे हा व्हाईटच राहील आणि या डिझाईनचा जो रंग आहे या फुलांचा तो वेगवेगळा राहील. आणि याची कॉस्टिंगही खूप कमी आहे, फक्त 1350 रुपये. म्हणजे पेंटिंग विथ हँडवर्क आणि किंमत 1350 रुपये राहील याची. आणि याच्यामध्ये अजून एक थोडीशी प्रीमियम क्वालिटी आहे. याचं जे फॅब्रिक आहे हे क्रशमध्ये आहे.
अच्छा. हां, याची डिझायनिंगही वेगळी राहील. याच्यामध्ये सेम तसंच राहील की बेस जो आहे तो सेम राहील ऑफ व्हाईट, आणि याच्यावर तुला फुलांचं जे रंग आहे ते वेगवेगळे राहतील. आता याचं जे फॅब्रिक आहे ते जवळून दाखवले थोडं क्रशमध्ये आहे, पण याचा एक खूप सुंदर असा लुक मिळतं. सॉफ्ट आहे, म्हणजे कुठल्याही साड्या मी गॅरंटी देतो, माझ्याकडच्या कुठल्याही साड्या घेऊन जा, फुलणार नाहीत. साडी फुलली तर साडी तुम्हालाच ठेवायची आणि पैसे परत घेऊन जायचे. अरे वा. साडी फुलणार नाही 100%. तर याही साड्यांची जी किंमत आहे साधारण 850 पासून सुरुवात होते. आपल्याकडं पेंटिंगच्या ज्या साड्या आहेत त्या आत्ता 25,000 पर्यंत आहेत. अच्छा. म्हणजे मी जे रेट सांगतोय ते रिटेलचे सांगतोय, होलसेलचे रेट वेगळे राहतील. ही प्युअर कॉटनमध्ये आहे, फ्लोरल डिझाईन आहे. तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक साडी याचं सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की माझ्याकडे फोटो शेअर नाही केले जाणार. तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील, म्हणजे तुम्ही जर शॉपला व्हिजिट करू शकत नसाल तर तुम्हाला व्हिडिओ कॉल तुम्ही अरेंज करू शकता. बिकॉज काय होतं, प्रत्येक साडी वेगळी आहे. ही साडी वेगळी आहे, याच्यामध्ये दुसऱ्या माझ्याकडे 50 डिझाईन्स आहेत. तर 50 डिझाईनचे मी फोटोज नाही काढू शकत प्रत्येक वेळेस. तर तुम्हाला जर साड्या पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओ कॉल बुक करू शकता. आणि व्हिडिओ कॉल आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप नंबरला पाठवा. आणि या ज्या साड्या आहेत या सगळ्या हँड वॉशेबल आहेत, म्हणजे तुम्ही घरी वॉश करू शकता. रॅकिंगचा कुठलाही तुम्हाला खर्च नाहीये. दिवसभर ही साडी वेअर केली तरी अंगावर चुरणार नाही, खूप छान अशी बसते. दिवसभर तुम्ही ती साडी वेअर करून तुम्ही काम करू शकता. कॉटन सिल्कमध्ये आहे. याचं जे पेंटिंग आहे हे बघ, हे थोडंसं अजंता बेस टाईप पेंटिंग केलं आपण याच्यावरती. म्हणजे फुलं असतातच, फिगर असतातच वेगवेगळ्या. हे थोडंसं वेगळं पेंटिंग याच्यावरती आहे. सुंदर आहे. कलर पण असे एकदम पेस्टल आहेत की जास्त भडक कलर नाही आहेत. ही पूर्ण साडी आहे, हा तो पल्लू होता. हे पूर्ण साडीचं पेंटिंग आहे. बनवायला किती वेळ लागतो दादा? डिझाईन्सनुसार डिपेंड आहे. तरी एक दिवस एका साडीला मिनिमम जातो. एक दिवस ते 25 दिवसापर्यंतचं काम आपण करतो, म्हणजे एका साडीवर. कस्टमायझेशन काही अगदी तुमचे फोटोही द्या, ते फोटोही आपण करून देतो. जे श्रीनाथजीची आहे. या सगळ्या अफोर्डेबल रेंज मधल्या मी आता दाखवतोय साड्या. सुंदर. आता याच्यामध्ये थोडंसं एक्सक्लुझिव्ह हे जे फॅब्रिक आहे हे तुला फक्त माझ्याकडेच मिळेल. दिस इज प्युअर कॉटन बाय टसर. हे जे फॅब्रिक आहे हे हँडलूमचं आहे प्रॉपर. याचा जो ताणा आहे तो टसरचा आहे, बाणा कॉटनचा आहे. हे फॅब्रिक आपण बनवून घेतो, त्यानंतर हे पेंटिंग करतो. आणि याच्यातला ईच अँड एव्हरी पार्ट पेंटेड आहे. म्हणजे हे जे मधलं जे पाहशील हे सगळं पेंटेड आहे. याची जी टेक्निक आहे सिल्कच्या साड्यांवर जसं पेंटिंग करतो त्या टाईपची आहे. ही याला वॉटर कलर इफेक्टचं पेंटिंग आहे. तुला हाताला फील नाही होणार. हे तू हातात जर याला लावला तर ते असं वाटेल डिजिटल प्रिंट आहे. पण हे वेगळं आहे ना. आणि मार्केटमध्ये पण आता बरेच हँड पेंटेडची साड्या पाहायला मिळतात, त्यामध्ये असं खरखरीत जसं जाणवतं. सगळ्या एकसारख्या मिळतील तुला पाहायला. म्हणजे एक तर 2-3 प्रकारच तुला पाहायला मिळतील फॅब्रिकमध्ये. मार्केटमध्ये ज्या मिळतात ते मिळेल तुला एकतर मल कॉटन आणि कॉटन सिल्क, या 2च प्रकार सगळीकडे पाहायला मिळतील. फॅब्रिक व्हरायटी जर पाहायची असेल तुम्हाला तर तुम्हाला रंगचर्या स्टुडिओ हाच एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या फॅब्रिक वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ फॅब्रिक मिळतील. आता हे तू ऑर्गेन्झा बघशील, हे माझं उन्हाळ्यासाठीचं न्यू लॉन्च आहे. बेस व्हाईट आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची पेंटिंग आहे एकदम भरीव आहे. आता याचंही पेंटिंग बघ, याचंही तुला हाताला फील नाही होणार. हे तसंच आहे, प्युअर सिल्कच्या साड्यांना जसं करतो ना आपण तसं आहे. याची खूप, म्हणजे ही एकच सिंगल साडी बनते, याचं दुसरी साडी बनणार नाही सेम डिझाईन मध्ये. तर माझ्याकडे जवळजवळ 25-30 डिझाईन फक्त ऑर्गेन्झामध्ये आहेत. ही डिझाईन बघ, एकदम व्हायब्रंट कलर यूज केले आहेत. म्हणजे आईस्क्रीम चाट जो म्हणतो ना त्या टाईपचे रंग याच्यावरती यूज केलेले आहेत. सुंदर. ही साडी आणि ही ऑर्गेन्झाची साडी आहे. लोकांना खूप प्रश्न असतो की ऑर्गेन्झा साडी फुलणार, पण ही साडी बिलकुल फुलणार नाही. व्यवस्थित बसते, खूप सुंदर बसणार, खूप सुंदर बसते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की हँड वॉशेबल आहे. ही एक्सक्लुझिव्ह आहे अजून. ही आहे विस्कोस ऑर्गेन्झा, म्हणजे एकदम सॉफ्ट मध्ये. खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक. म्हणजे फॅब्रिकनुसार त्याचे प्राइजेस. येस, फॅब्रिकनुसार प्राइजेस चेंज होत राहणार. आता बघितलं की जसं जसं आपण एक एक साडी बघतोय ही प्रीमियम होत चालली आहे. म्हणजे त्याचं फॅब्रिक जे आहे आणि त्यानुसार त्याच्या डिझाईनही तशाच आपण चेंज करत राहतो. याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स वगैरे मिळतील. आता याच्यामध्ये आपण एक खूप, म्हणजे आता हळदी मेहंदीचे फंक्शन्स असतात, लग्न कार्याला लोकांना नेसायची आहे, पण तशीच याला हँडवर्क केलंय सगळं. हे जे बघशील
हे सगळं टोटली हँडवर्क आहे. हा. याच्यामध्ये आता हे मोती वर्क आहे आणि हे स्टिचचं काम केलेलं आहे. तसंच याच्यामध्ये सिक्वेन्सचं काम, प्रत्येक साडी डिझाईननुसार त्याचं कामही बदलत राहणार. प्रत्येक साडी ही डिझायनर आहे. म्हणजे याचं जे काम आहे पूर्ण वेगळं. ह्याच्यामध्ये सिक्वेन्सचं काम केलं आहे सगळं. त्यामध्ये एक शाईन येते. हां, सिक्वेन्सच्या कामाची. आणि या साड्या ड्रेप केल्यानंतर खूप सुंदर दिसतात. तुम्ही कितीही मोठ्या फंक्शनमध्ये नेसून जा तर एक तुम्हाला वेगळं पण तुम्हाला या साड्या देतील. बरोबर. हे हो, आणि महिला वर्गांना तेच हवं असतं थोडंसं. माझी साडी वेगळी पाहिजे सगळ्यांपेक्षा. हां, सगळ्यांनी मला विचारलं पाहिजे बरोबर. तर ती तुमची इच्छा आहे ती इथे नक्की पूर्ण होईल. उन्हाळा आहे म्हणून फुलांमध्ये आपण खूप एक्सक्लुझिव्ह वेगवेगळी कामं केलेली आहेत. जसं हे फेंडी सिल्क मी बऱ्याच तुझ्या 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, पण याची डिमांड कमी होत नाही. हे खूप डिमांडेबल आहे. वा. एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये या साड्या आहेत. पार्टीवेअर साड्या आहेत. सुंदर अशी नाजूक प्राजक्ताचं डिझाईन याच्यावरती आहे. आणि खूप याने ट्रेंडिंग होत्या या प्राजक्ताच्या साड्या खूप ट्रेंडिंग आहेत. बऱ्याच जणांकडे असतात, पण ही रिअल टाईप जशी फ्लावर्स पडलेले असतात ना, जसे रिअल आहेत तसेच त्याच्या रेखाटण्याचा प्रयत्न, नॅचरल जसे आहेत त्याच पद्धतीने याच्यावर पेंटिंग केलंय. आता एक दुसरं डिझाईन आहे, हे पण लग्नात मध्ये नेसण्यासाठी बघ, ही खूप सुंदर आहे. जशी फ्लावर जरी असेल तरी अगदी हे याच्यामध्ये आपण चेरी ब्लॉसमचं पेंटिंग केलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फॅब्रिक व्हरायटी मिळेल. म्हणजे फुलं जरी तुम्हाला हीच हवी असेल तर आपण टिश्यूमध्ये किंवा दुसऱ्या ऑर्गेन्झामध्ये अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला ते करून देऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या फॅब्रिक वरती आपण करू शकतो. हो, हेच डिझाईन दुसऱ्याही फॅब्रिक वरती आपण करून देऊ शकतो. आत्ताचं उन्हाळ्यासाठी स्पेशल जी साडी बनवली आहे ती आहे ही. याच्यावरती ही डिझाईन बघ, मोगऱ्याचं डिझाईन आहे संपूर्ण साडीवर. आणि तो मोगरा असं जसं आत्ता उमलला आहे आणि तो या साडीवरती आलाय, अशा पद्धतीने याचं डिझायनिंग केलंय. साडीचा रंगही खूप वेगळा आहे आणि याचं सूतही खूप प्रीमियम आहे. सुंदर आहे एकदम. आणि फ्लोरल डिझाईन खूप छान वाटतं पाहायला. हा, आणि एकदम नाजूक आहे. म्हणजे ज्यांना मोठं डिझाईन हवंय त्यांच्यासाठी मोठंही आहे, ज्यांना अति नाजूक हवंय त्यांना हे नाजूकही डिझाईन आहे. फुलांमध्ये मी आता बऱ्याच साड्या दाखवल्या, पण त्याच्यामध्ये ही कॉटन सिल्कची एक साडी आहे. हे आता नवीन डिझाईन आपण लॉन्च करतो. याच्यामध्ये खूप सारे रंग आणि सगळ्यात म्हणजे मार्केटपेक्षा वेगळी डिझाईन आहे. हे तुला एकसारख्याच खूप पाहायला मिळतील या पॅटर्नमध्ये. पण या ज्या नवीन फक्त आम्ही काय केलंय, पदराला जास्त केलंय आणि मध्ये मध्ये छोटं छोटं अगदी, मग लोकांना ते खूप मोठं नेसायला छान वाटत नाही. त्याच्यामुळे मग हे एक नवीन डिझाईन केलं. याच्यामध्ये खूप सारे रंग मिळतील. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या यातले आवडले तर, आणि फोटोज हवे असेल तर व्हिडिओ कॉल करा. हे पहा, आता हे एक्सक्लुझिव्ह हे सुरू करतोय आपण. याची पेंटिंग बघ, खूपच सुंदर आहे. ही पूर्ण साडीवर केलं. ही महेश्वरी साडी आहे आणि हे महेश्वरीवरती केलं. म्हणजे मी जसं सांगितलं की वेगवेगळ्या फॅब्रिकवर करतो, तसं ही प्युअर हँडलूमची महेश्वरी आहे. आणि ह्याची जी बॉर्डर आहे बघ, खूप सुंदर अशी वेगळं डिझाईन याच्यावरती आहे राधाकृष्णाचं. हे बनारसी फॅब्रिक आहे, बनारसी टिश्यू मध्ये. सुंदर. साडीचा एक ग्रेस स्वतःचा आहे आणि मग त्याच्यावरती आपण ते पेंटिंग केलं. म्हणजे संपूर्ण साडीवर असे मोरपंख आहे, हे पहा. आणि पदरावरती असे राधाकृष्ण आहेत. त्या फिगर पेंटिंगला बरोबर मॅचिंग केलंय ना. येस, जे बॉडीवरती जे जसं आपण पदरावरती करतो ना, त्याचंच एखादं मोटिव्ह घेऊन. तर ही डिझाईन बघ. हे जे फॅब्रिक आहे हे मंगलगिरी आहे. मंगलगिरी हँडलूम, आणि त्याच्यावरती आपण हे पेंटिंग केलं आहे. तर तुम्हाला याचे कलर ऑप्शन्स वेगळे हवे असतील किंवा मंगलगिरीवरती वेगळं काही डिझाईन करून हवं असेल तसंही करून मिळेल. सुंदर आहे अप्रतिम. आणि कलर पण छान असे. पेस्टल कलर आहेत मोस्टली, जे आता जे सध्या मार्केटमध्ये लोकांना जास्त भडक कलर नको आहेत. हे प्युअर सिल्क आहे दादा. हे आहे प्युअर सिल्क, कतान सिल्क मध्ये आहे. हँडलूम साडी आहे कतान सिल्कची, आणि त्याच्यावरती हे पेंटिंग केलं. म्हणजे गोल्ड कलर आजकाल इन आहे सध्या. आणि खूप छानपैकी डिटेलिंग एकदम क्लिअर आहे. आपलं सगळ्यात म्हणजे तीच खासियत आहे की आपल्या ज्या पेंटिंगच्या डिटेलिंग्स आहेत त्या खूप सुंदर असतात. जसं आता या पेंटिंगवर तू बघितलं, आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे, ब्लाऊज पीसही तसंच मॅचिंग असतं. हे बॅकला आपण देतो याला, म्हणजे कृष्णाचे हात आणि हे मोरपंख
बासुरी बासुरी हे वगैरे. त्याच्यामध्ये आहे. आणि पूर्ण साडीवर तसंच लोटस छोटे छोटे आहेत. म्हणजे त्याच्यावरती आपण आधी बघितलं की मोरपंख होते, बरोबर. पण याला जे फील आहे हे तळ्याचं आहे. काठी ते बसलेले आहेत. आणि असं वाटतंय की ती डिजिटल प्रिंट आहे, असं एवढं एकदम असं क्लिअर आलेलं आहे. आणि त्याच प्रकारे पूर्ण साडी आहे, खूप एक्सक्लुझिव्ह आहे. याच्यामध्येही कस्टमायझेशन अवेलेबल आहे या सिल्कमध्ये. आणि आता लग्नाचा सीझन आहे, बरोबर. तर लग्नाच्या सीझनमध्ये पण थोडंसं बनारसी वगैरे हवं आहे. हो. तर हे बघ, ही अशी वा. रॉयल अशी महाराष्ट्रीयन लेडी आहे बनारसीवरती. सुंदर. आणि पूर्ण साडीवर आपले ज्वेलरी आहे. ही ट्रेडिशनल दागिने. ट्रॅडिशनल दागिने, म्हणजे ट्रॅडिशनल साडी असेल तर ट्रॅडिशनल त्याच्यावरती काहीतरी हवं आहे बरोबर. बुट्टी. मग त्या प्रकारे ही साडी हे केली आहे, डिझाईन केली आहे. सुंदर. ही पेंटिंग टिश्यूवरती पेंटिंग केलं आहे आणि मग त्याला हँडवर्क पण केलं आहे. ही एका कस्टमरची साडी आहे, कस्टमाइज केली आहे. त्यांना त्यांच्या पुतण्याच्या लग्नात नेसायची आहे, अच्छा. त्यासाठी आपण ही अशी वेगळी साडी बनवली आहे त्यांच्यासाठी. ते पिचवाई पेंटिंग पिचवाई पेंटिंग. पण हे पिचवाई फक्त पेंटिंग नाही आहे, तर बघ याला डिटेलिंग्स बघ या सगळ्या. हो. हे मोती वर्क आहे, कडदाणा वर्क आहे, हे मध्ये स्टोन लावलेले आहेत. खूप बारीक बारीक काम केलेलं आहे हे सगळं, खूप छोटं छोटं मॅन्यूट काम आहे, सिक्वेन्सचं काम आहे. हं, तर असं पूर्ण साडीला आपण हायलाईट केलं आहे. म्हणजे ही साडी जेव्हा नेसाल खूप खूप क्लासी वाटेल. हो, आणि खूप भरगतचं काम आहे याच्यावरती वा. पूर्ण साडीवरती. सुंदर. तर कस्टमायझेशन तुम्हालाही काही करायचं असेल तुमच्या स्पेशल इव्हेंटला बरोबर. तर आपण ते करून देतो. हे सर्व इव्हेंट्स आपण करतो ना. हो, प्रत्येक अॅनिव्हर्सरीसाठी, बर्थडे साठी असेल, बाळाचं नामकरण विधी असतो, त्यावेळेस ट्विनिंग करायचं असतं सगळ्यांना, तेही आपण करतो. हे बघा, ते राजा रविवर्माचं पेंटिंग आहे आणि ते आपण साडीवरती काढले, पण हे फॅब्रिक वेगळं यूज केलं, ट्रॅडिशनल फॅब्रिक नाही यूज केलं याला, हे वेगळं फॅब्रिक यूज केलं आहे. आणि पूर्ण साडीवर अशा प्राजक्ताच्या फुलांच्या आणि लोटसच्या बुट्टी आहेत. खूप क्लासी आहे ही पण डिझाईन. आणि याचा जो फील आहे ना दादा, हा खूप क्लास आहे फॅब्रिकचा. हे पहा, इरकलवरती केलेलं आहे. हे सेमी इरकलवरती आहे. कलर कुठलाही ऑप्शन मी ह्या डिझाईनसाठी तसं यूज केलं आहे, ब्लॅक कलर. काही जण ब्लॅक काहींना आवडतं, तर हे ब्लॅक कलरवरती यूज केलं आहे. दुसरं जर कलर हवा असेल तर आपण तोही कस्टमाइज करू शकतो. वेगवेगळ्या डिझाईनवरती वेगवेगळे म्हणजे रंग जे आहेत बेसिक साड्यांचे ते वेगवेगळे यूज केले आहेत. जसं ही एक आहे महाराष्ट्रीयन लेडी आहे, ही पण इरकलवर आहे. चंद्रकोरची बुट्टी दिली आहे पूर्ण साड्यांवरती. आता ही एक जी साडी आहे ही टिश्यूवरती आहे. आणि याच्यावरती म्हणजे जरा थोडंसं किल्ल्यांचं बॉर्डर केली आहे आपण, जसं तटबंदी असते त्या प्रकारची बॉर्डर केली आहे. महाराष्ट्रीयन लेडी त्याच्यावरती आहे. सुंदर. म्हणजे जे तुमच्या मनामध्ये ते तुम्ही उतरवू शकता, सगळं तुम्हाला हवं ते. ही पहा, हे खूप सुंदर आहे. आणि मी आता ह्याची एक खासियत दाखवतो. हे मोत्यांचं बघ, इथे हे मोगरा जो केला आहे, कळ्यांचा गजरा जो केला आहे, याच्या डिटेलिंग बघ. जसं ओरिजिनल वाटेल हे अशा प्रकारचं एकदम परफेक्ट केलं, परफेक्ट. तर या प्रकारचं डिझाईन असेल. आता प्युअर महेश्वरीवरती आहे, खूप सुंदर साडी आहे. म्हणजे आता मी जस्ट ही महेश्वरीवरती आहे. हो, सुंदर हँडलूम महेश्वरी आहे. एक स्त्री जी तुळशी वृंदावनाजवळ बसली आहे पूजा करत, तिचं आपण पोर्ट्रेट त्याच्यावरती केलंय. आणि संपूर्ण साडीवर झेंडूची अशी छोटी फुलं आहेत आणि डोळे वळे एकदम छान केले. आता हेच डिझाईन बघ, हेच थोडंसं याच्यावरही केलंय. तर हे जे आहे ही क्राफ्टेड साडी आहे, म्हणजे उपाडा सिल्क आहे, त्याला खणाची बॉर्डर लावलेली अशी, आणि मग हे पेंटिंग केलंय. थोडंसं शाही असं लुक आहे, वेगळं लुक. म्हणजे ही साडी कुणाकडे मिळणारच नाही, बिकॉज हे कॉम्बिनेशन डाय करून केलंय, मग त्याला क्राफ्ट केलंय आणि मग पेंटिंग केलंय. तरी खूप युनिक बनते ही साडी. परत बनणे नाही, ही सिंगल पीसच राहील ज्याच्याकडे जाईल. हिचे डोळे बघ, हिचं हास्य बघ, म्हणजे तुला दिसून येईल लगेच त्याच्यामध्ये की तुझ्याशी बोलणार आहे थोड्या वेळात ती. एक जे पेंटिंग आहे त्यांचं राजा रविवर्मांचं 167 CR ला ते सोल्ड झालं. तर त्याच आर्टिस्टच्या ह्या वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत. आणि त्यांचं जे पेंटिंग ज्या किमतीला सोल्ड झालं तेही माझ्याकडे होतं, पण ते आता नाहीये, सोल्ड झालंय माझ्याकडूनही. तेही साडीवर आपण केलं होतं. तर तसंही जर करून हवं तेही मिळेल. हे पटचित्र ओडिसाचं आर्ट फॉर्म आहे, ते आपण ह्या टिश्यूवरती केलंय. छान. हे फॅब्रिक वेगळं यूज केलंय. आणि खूप अशी एक्सक्लुझिव्ह आता एक इरकल दाखवतो, ज्याच्यावरही खूप छान असं वेगळं पेंटिंग केलंय पटचित्रामध्ये. इरकलवरती पटचित्र.
वा. हे काम बघशील तू किती बारीक आहे. तर जसं मी म्हणतो ना की 1 दिवस ते 25 दिवस लागतात, तर ह्या कामासाठी वेळ लागतो. हे जे काम आहे खूप ह्याचं जे बॉर्डर वगैरे खूप छोटं छोटं काम आहे आणि मग या साड्यांसाठी वेळ लागतो बनायला. हे लगेच म्हणजे जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला खूप आधी ऑर्डर द्यावी लागेल आणि याचा किती दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते? मिनिमम 15 to 20 डेज. त्याचं ब्लाऊज आहे हे त्याच्या बॅक साईडला येईल हो. आणि जो इरकलचा पल्लू असतो ना तो आपण ब्लाऊज पीससाठी देतो. हे प्युअर सिल्कवरती जर पेंट केलं तर ते निघून जाणार, म्हणजे ते पल्लू झाकल्या जाणार, मग त्याचा उपयोग नाही होणार. पण याचा तुम्ही डिझायनर ब्लाऊज शिवू शकता आणि एक वेगळं लुक त्याचं क्रिएट करू शकता. ही क्रेपमध्ये केली आहे मी. आता तिन्ही जे फॅब्रिक दाखवले हे तिन्ही वेगवेगळे दाखवले. हे दशावतार थीम आहे, म्हणजे ह्याचा पल्लू जर बघेल ना हे दशावतार थीम आहे याच्यावर. छान आहे, म्हणजे क्रिएटिव्ह पण आहे. याची बॉर्डर बघशील तू, ही सगळी पेंटेड आहे, म्हणजे ही ब्लॉक प्रिंट नाहीये. हे सगळं हाताने ब्रशने पेंट केलंय विदाऊट ट्रेसिंग. हे सगळं छोटं छोटं काम आहे, हे पेंट केलं. जिची कृपा आहे आपल्यावरती ती आई अंबाबाई. आणि हे पेंटिंगचे खूप डिमांड असते. खूप लोक ट्रोलही करतात, पण सगळ्यात जास्त डिमांड याची आहे की या ज्या पेंटिंग्स आहेत त्या आपल्या बाहेर देशातही खूप जातात. म्हणजे या साड्या ज्या आहेत या डिझाईनच्या त्याची डिमांड खूप असते. म्हणजे लोक काय म्हणतात की तुम्ही कुठेही यूज करत नाही कोणी. पूजेसाठी, घराचं आपलं सिरोमणी असतो, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी तुम्ही वास्तुशांतीसाठी यूज करू शकता. हा, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लेसिंग्स ऑलरेडी मिळत असतात आणि तेही आपल्या अंगावरती तो एक वेगळा ऑरा क्रिएट होतो. आणि मग हे पेंटिंग तुम्ही एकदा यूज करून नंतर तुम्ही घरामध्ये फ्रेम करू शकता. याची वापर जे आहे ते योग्य पद्धतीने जर केलं तर त्याचं पावित्र्य तसंच टिकून राहील. तर ही एक माझ्या सगळ्यात म्हणजे खूप विकली जाणारी साडी. हे डिझाईन जे आहे आणि हे टिश्यूवरती आहे. त्या वेगवेगळ्या डिझाईन्स मी 25 ते 30 बनवलेल्या आहेत. त्याही डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील. ते ऑर्गेन्झावरती हे पहा, हे जे डोळे बघ आणि हिचं जे पेंटिंग आहे सुंदर आहे, एकदम रिअल असं वाटतं एकदम. ही इरकल आहे, प्युअर हँडलूम इरकल आहे ही. याच्यावरती ही राजेशाही स्त्री आहे. वा. आणि पूर्ण साडीवरती असे मोत्यांचे बुट्टीचे दागिने येतील. मोठं हे बुट्टी केल्या आहेत सगळ्यावरती मोत्यांचे दागिन्यांची. सुंदर. आणि याचा जो ब्लाऊज पीस येईल, या ब्लाऊज पीसलाही तिचंच फेस आपण बॅकला केलेला आहे. अच्छा. एक नवीन डिझाईन आपण क्रिएट केलं आहे जे आहे अजंताचं. आणि त्याला पेंटिंग करून बघ त्यात थोडंसं असं हायलाईट केलं आहे, तर ती साडी खूप ग्रँड झाली आहे. एक वेगळं डिझाईन क्रिएट झालं आहे. वाव, एकदमच वेगळं, एकदमच प्रीमियम. म्हणजे ज्यांना इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल बाहेर कुठे, त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे साडी. एकदम वेगळी डिझाईन आहे आणि वा, अप्रतिम आहे, अप्रतिम. याच्या ब्लाऊजवर छोट्या अशा ह्या लोटस आहेत आणि त्यालाही आपण असं छोट्या सिक्वेन्सने हायलाईट केलेलं आहे. जी साडी आहे ती ही प्युअर सिल्क टिश्यू टसर आहे. हँडलूमची साडी आहे, त्यालाही आपण हँड पेंट केलं आहे आणि हँडवर्क केलं आहे. म्हणजे सगळं पेंटिंग आणि हँडवर्क. खूप डिझायनर साड्या आहे. म्हणजे या प्रकारच्या साड्या काही 1-2 ब्रँड बनवून विकतात ज्याची किंमत हजारोंमध्ये आहे. तर त्या मानाने आपल्या ज्या साड्या आहेत त्याची किंमत आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणून खूप कमी आहे. आणि सर्वच एकदम नवीन असं कलेक्शन वाटलं मला पूर्ण. प्रत्येक वेळेस नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. ईच अँड एव्हरी साडी प्रत्येक वेगळी आहे. आणि मार्केटमध्ये आता हे कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही, तशा टाईपचं आहे, थोडं वेगळं एकदम हटके. तर दादा, आपल्याकडे जे आता ऑर्डर येतात ते कुठून कुठून येतात? ऑल ओव्हर वर्ल्डमधून येतात. सगळ्यात जास्त ऑर्डर US, UK, ब्राझीलवरून येतात. ऑस्ट्रेलियावरून खूप सारे ऑर्डर्स आहेत. तर ही तशीच एक ऑर्डर आहे, कस्टमरची US वरून आहे आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं पेंटिंग हवं होतं, टॉम अँड जेरीचं, पण त्यांनी केलेलं पेंटिंग आहे हे, त्यांनी स्वतः पेंट केलं होतं. मग त्यांना तसंच सेम त्यांच्या साडीवर हवं आहे, ते आपण करून देतो. तर असं काही तुमचं स्वतःचं पेंटिंग असेल ना तरी आपण ते करून देऊ शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः काही ड्रॉ केलं असेल आणि ते तुम्हाला साडीवरती उतरायचं असेल किंवा तुमच्या कुठल्याही फॅब्रिकवरती, तर आपण ते नक्कीच करू शकतो. जसं दादा आता आपण सगळं हँड पेंटेड कलेक्शन पाहिलं, तसंच आपल्याकडे हँड क्राफ्टेड कलेक्शन पण आहे. म्हणजे ज्यांना हँड पेंटिंग नको हवं त्यांच्यासाठी हे वेगळं. हे मल कॉटनवरती सगळं हँड स्टिच आहे. हँड स्टिच करून वेगवेगळ्या प्रकारचे टाके आहेत आणि त्याच्यावरती हे काम केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर
रंग वेगवेगळे मिळतील, वा. वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील. सिक्वेन्सचं काम आहे, म्हणजे छोट्या मोठ्या फंक्शनला पण ही आपण वेअर करू शकतो अशी साडी आहे. हो राईट. आणि वेगळं युनिक आहे. बरोबर. तसंच मी जसं सांगितलं की आम्ही नवीन काही आणलं आहे, तर या पद्धतीच्या हँडक्राफ्टेड साड्या मलच्या विथ ब्लाऊज पीस कॉम्बो करून आहे. ओके. तर हे जे आहे आता नवीन खूप प्रकार सुरू आहे ब्रोच साडी म्हणून. तर या ब्रोच साडी हे जसं ब्रोच आपण लावतो तसं हे समोर फ्रंटला येतं आणि ह्या मल कॉटनच्या मल ज्या साड्या असतात त्या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत. मल मोडाल आहे हे फॅब्रिक आणि त्याच्यानंतर हा असा ब्रोच इथे येतो. म्हणजे पूर्ण प्लेन असते आणि मध्ये येस. आणि हेही आपण कस्टमाइज आपण स्वतः बनवतो, त्याच्यामुळे ह्याही कस्टमायझेशन होतील फक्त बल्क ऑर्डर असेल तर. छान आहे, एकदम आय कॅची आहे. येस. जसं हे हँडवर्क याला आहे आणि त्याच प्रकारचे ह्याला आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस पण पेअर करून देऊ शकतो, म्हणजे कॉम्बो साडी हे होऊन जाईल. जसं एक मलमुडालवरती अजून एक वेगळं क्राफ्टिंग केलं आहे, पूर्ण हँडवर्क आहे दादा. हे बघ खूप एक्सक्लुझिव्ह असं डिझाईन याच्यावरती आहे. हे सगळं हँडवर्क आहे. हां, याच्यामध्ये इथं ओम आहे, स्वस्तिक आहे, शुभचिन्ह दिलं. हां, म्हणजे पिचवाईचं जे पेंटिंग करतो ना आपण तसं हँडवर्क स्टाईल केलेलं आहे आणि पूर्ण साडीवर काम आहे. पूर्ण साडीवर काम राहील. याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे रंग मिळतील, डिझाईन्स खूप जास्त वर्क आहे. खूप एक्सक्लुझिव्ह अशी ही साडी आहे. थोडंसं कमी हवं आहे तर त्यासाठी हे फक्त पदराला आपण हेवी वर्क केलं आहे आणि बाकी पूर्ण साडीवरती स्टोन वर्क आहे. अच्छा. याच्यावरही तुम्ही असं सिम्पल आणि प्लेन असा ब्लाऊज पीस पॅरअप करू शकता. असे मंगलगिरी प्युअर हँडलूम आहे, पट्टू सिल्क म्हणतात त्याला. या साड्याही आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये छोटीशी बॉर्डर, म्हणजे आता काय झालं एक ट्रेंड सेट होतो ना, जसं महेश्वरीचा झाला आहे. हां, सगळ्यांकडे सेम महेश्वरी आहे, पण त्यातही तुम्हाला वेगळं हवं आहे, छोटी बॉर्डर हवी आहे. छोट्या बॉर्डर आणि क्लासी साड्या दिसतात या खूप साऱ्या. प्लेन आहेत पूर्ण, त्याचा पल्लू असा असेल आणि ब्लाऊज पीसही असा कॉन्ट्रास्ट असेल याचा. साडी पूर्ण ग्रीन रंगाची आहे. तर याच्यामध्ये खूप सारे कलर व्हेरियंट आपल्याकडे उपलब्ध आहेत. मंगलगिरीमध्येच ही दुसरी एक, म्हणजे ज्यांना छोटी बॉर्डर हवी आहे त्यांना छोटी दाखवली. आता ही दुसरी मोठ्या बॉर्डरची आहे. हां, मीडियम बॉर्डरची. याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे आणि साडीचा मूळ रंग हा असा आहे. आणि याच्यावरही तुम्ही हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही वेअर करू शकता. हाही सुंदर पॅरअप होऊन जाईल याच्यावरती. हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे सगळं. हे सगळ्या स्टिच ज्या आहेत ते हँडवर्कच्या आहे. कच्ची वर्क मिळेल. हे बेंगलोर सिल्कवरती आहे. याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज पीस येतो, पण आपण जर असा हा लंबाणी वर्कचा थोडासा वेगळा हँडवर्क केलेला ब्लाऊज आहे, हाही याच्यावर खूप डिझायनर लुक देईल तुम्हाला. छान. हे मल्टी कलरचा आहे ना? येस, मल्टी कलर. बाकी बऱ्याच साड्यांवरही जाईल आणि या साडीवरही तो सुंदर दिसेल. जामदानी आपल्याकडे सगळीकडे पाहायला मिळतील, पण ही जामदानी जी आहे ती विथ हँडवर्क आहे. हे सगळं बुलियन स्टीच हँडवर्क केलेलं आहे. सुंदर. आणि त्यालाही असं सुंदर तुम्ही ब्लाऊज पीस पॅरअप करू शकता, ज्याला ग्लास वर्क आहे हे सगळं आणि ह्या सगळ्या हँडवर्कचं ब्लाऊज पीस आहे. कन्सेप्ट दाखवते कॉम्बिनेशनमध्ये. आता लग्न सीझन आहे तर हे कॉन्ट्रास्ट एक खूप सुंदर मंगलगिरीची अजून एक साडी आहे, ज्याचा हा आपण असा ब्लाऊज पीस पॅरअप करणार पूर्ण हँडवर्कचा. हे सगळं टोटली हँडवर्क आहे. असं तुम्ही पॅरअप केला तर खूप सुंदर दिसेल. रनिंग साडीमध्येही त्याचा ब्लाऊज पीस आहेच. इरकल, सध्या इरकलचा पण ट्रेंड सुरू आहे, पण इरकलला आपण काय केलं आहे, हा एक ब्लाऊज दिला आहे कॉन्ट्रास्टमध्ये. तर हे कॉम्बिनेशन बघ किती सुंदर दिसतंय. हां, आणि हा सगळा लंबाणी वर्कचा ब्लाऊज आहे. खूप उठून दिसतं. हा ब्लाऊज याच्यावर तर जाईलच, पण तुमच्या अजून बऱ्याच साड्यांवरती हा मॅच होईल. हँडक्राफ्टेड साडी. आता या साड्या ज्या आहेत ह्या सिंगलच बनतात, ही परत बनणार नाही. ही जी बेस आहे वापरलेला आपण, याला मंगलगिरी आहे आणि याला जे क्राफ्ट केलं आहे ते आपण सगळं हत्तीमोराचं जे डिझाईन आहे खणाचं याने क्राफ्ट केलं आहे. म्हणजे याची जी पूर्ण बॉर्डर आहे, हा पल्लू आहे, हा आपण क्राफ्टेड करून याला स्टिच केला आहे. सुंदर. हा खूप सुंदर कॉम्बिनेशन होईल. ही साडी जसं पेंटेड करतो ना आपण सिंगलच असते, तसं हेही सिंगलच असतं. म्हणजे हे कॉम्बिनेशन किंवा ही रंग, हे जे फॅब्रिक वापरलं आहे हे परत आपण सेम यूज नाही करत. आपण क्राफ्ट केलं आहे मल फॅब्रिकला, जयपूर हँडब्लॉकचं आहे पूर्ण क्राफ्ट केलेलं. ही पूर्ण बॉर्डर असणार आहे आणि त्याला कॉम्बिनेशन आपण खण पण केलेलं आहे. अच्छा.
ते वेगवेगळं हे केलंय ना. हा, दोन्ही वेगवेगळे हा. फॅब्रिक्स आहेत. म्हणजे 3 प्रकारचं फॅब्रिक याच्यामध्ये यूज केलं आहे. खादीचं आहे, इथून खादीमल आहे, हे जयपूरचं ब्लॉक प्रिंटचं आहे आणि खणाचं पण आहे. वा, तशा आणि त्याच्यावर हा असा ब्लाऊज पीस पॅरअप करू शकता. छान. साडीचा रनिंग ब्लाऊज पीसही आहे, पण तुम्हाला वेगळं काही कॉन्ट्रास्ट करायचं असेल तर असा रेडी ब्लाऊजही मिळेल. कारण आजकाल काय झालं की ब्लाऊजच्या स्टिचिंग खूप आहेत स्टिचिंग, तर त्याच्यामुळे तुम्ही रेडीमेड जर यूज केलं तर एकदम अफोर्डेबलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर जे सगळं कलेक्शन तुम्ही पाहिलं हँड पेंटेडमध्ये, हँड क्राफ्टेडमध्ये, हँड एम्ब्रॉयडरमध्ये, असं सगळं कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. त्याच्यामुळे आमच्याकडे होलसेल आणि रिटेल हे दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही जर कुठे पुण्यामध्ये असाल तर तुम्ही कर्वेनगरमध्ये प्रत्यक्ष स्टोअरला येऊन व्हिजिट करू शकता, आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर व्हिडिओ कॉल करून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कॉलचा टायमिंग स्लॉट तुम्ही बुक केलात व्हॉट्सअप नंबरला तर तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या साड्या व्हिडिओ कॉलवरती दाखवू, आणि इथून कुरिअरची सेवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये उपलब्ध आहे. माझा जो ॲड्रेस आहे तो आहे रंगचर्या स्टुडिओ, पोतनीस परिसर, शॉप नंबर 7, गिरिजाशंकर विहार, गेट नंबर 4च्या समोर, कर्वेनगर, पुणे येथे. 9226193692 या दोन्ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन. बाय बाय.